मला असं वाटतं मगाशी छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आले, निश्चित माझ्या पोरीला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे घेऊन गेले असतील. लक्ष देऊन कीर्तन ऐका बाबा. हे वाक्य ऐकल्यानंतर शाहिस्ते खानासारखा नालायक माणूस सुद्धा स्तब्ध झाला. आणि शाहिस्ते खानाने जे उत्तर दिलं ते काळजावर लिहून ठेवण्यासारखं उत्तर आहे. शाहिस्ते खानाने सांगितलं, अगं वेडे, तसं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुझ्या पोरीला घेऊनच जाणार नाही याची मला गॅरंटी आहे. तसं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुझ्या पोरीला घेऊन जाणारच नाही याची मला गॅरंटी. पण तुला जर असं वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुझ्या पोरीला घेऊन गेले असतील तर निसंकोच मनाने राहा, काळजी करू नको ग. मला विश्वास आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजावर. तुझ्या पोरीला तो पोटच्या लेकीसारखा जपल याची गॅरंटी शाहिस्ते खानासारख्या माणसाला सुद्धा होती. शाहिस्ते खानासारख्या राक्षसाला जर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी एवढा आदर होता, एवढा सन्मान होता, तर तुम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो म्हणजे काही जास्त नवल नाही करत ना. आपला तो अधिकार आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराज तुमचा आणि माझा बाप आहे. कोण आहे? बाप आहे. आणि तरुणांना माझी विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची टी शर्ट अंगात घालणं, छत्रपती शिवाजी महाराजांचे लाल दोरे गळ्यात बांधणं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाड्यावर नाव टाकणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजाला तुम्ही मानता असं अजिबात नाहीये. एक वाक्य लक्ष देऊन ऐका. बरेचसे लोक गाड्यावर नाव टाकतात, राजे तुम्ही परत जन्माला या आणि गाडी बिअर बारवर असती, असा नालायकपणा करायचा. एका माणसाने मला 2-3 दिवसापूर्वी प्रश्न केला, म्हणे महाराज तुम्ही वर्षाला गाडी बदलता हो, तुमचा प्रवासही खूप असता, फॉर्च्युनर गाडी तुमच्याकडे, ज्या महाराज लोकांना तारखे नाही ते सुद्धा गाडीवर नाव टाकतात, हब 420 220 12 काय असेल त्यांच्या पदव्या त्या सगळ्या टाकतात. मग तुम्ही तुमच्या गाडीवर नाव का टाकत नाही? हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराजांनी तुमचा नंबर का टाकत नाही? मी त्याला जे उत्तर दिलं ते खूप महत्वाचं आहे. त्याला म्हणलं, वेड्या 9 ते 11 कीर्तन असतं, 11ला कीर्तन संपल्यानंतर मला निघायला 11:30 होतात. मी प्रवासानं थकलेला असतो, कीर्तन करून थकल्यानंतर मी गाडीत बसल्यानंतर सीट बेल्ट लावतो. ट्रबल कमी करतात याचं. सीट बेल्ट लावल्यानंतर मी सीट माग करतो आणि मी लगेच झोपतो. रात्रभर माझ्या ड्रायव्हरला गाडी चालवावी लागते. एखाद्या वेळेस त्या ड्रायव्हरला जर झोप आली आणि त्याला चहा पिण्याची इच्छा झाली, तुम्हा सर्व मंडळीला माहिती आहे 11च्या नंतर महाराष्ट्रामधल्या सर्व हॉटेल बंद होतात. 11च्या नंतर ज्या सुरू असतात ते फक्त धाबे, हॉटेल चालू राहत नाही. त्याला झोप यायला लागली, त्याला जर चहा घेण्याची इच्छा झाली, त्यांनी एखाद्या धाब्यावर गाडी लावली, मी झोपलेलो आहे, तो चहा घेण्यासाठी जर त्या धाब्यावर गेला आणि एखादा चांगला माणूस त्या रस्त्याने जात असेल, तो विचार करेल, अरे हे महाराज लोक रात्री 9 ते 11 कीर्तन करतात बे, आणि 11च्या नंतर हे लोक धाब्यावर जातात. लक्ष देऊन कीर्तन ऐका. त्या मूर्खपणामुळं जर माझ्या वारकरी संप्रदायाचं नाव खराब होत असेल तर मी मरेपर्यंत कधीच गाडीवर नाव टाकणार नाही महाराज. खरं सांगू का? आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव गाडीवर टाकायचं आणि गाडी बिअर बारला घेऊन जायची नाही. हो दादा, मी तुम्हाला विनंती करील, हे बघा, छत्रपती शिवाजी महाराज हा राजा नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचं आणि माझं दैवत आहे महाराज. काय तुमचं आणि माझं दैवत आहे. बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती चौकात नाही झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शहरामध्ये नाही झाली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक तरुण मित्रमंडळीने नाही केली पाहिजे. अरे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती प्रत्येक घराघरामध्ये झाली पाहिजे. याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या आणि माझ्या हिंदू लोकांचं दैवत आहे महाराज. काय दैवत आहे. बसणाऱ्या मंडळीला मी एकच प्रश्न करतो, अरे घरातला गणपती जर चौकात येऊ शकतो, आले का नाही चौकात? गणपती घरात होते का चौकात होते? पहिले गणपती बाप्पा हे घरात होते का चौकात होते? घरात होते. कुठं होते? मग बसणाऱ्या सर्व हिंदू बांधवाला माझा प्रश्न आहे, अरे घरातले गणपती बाप्पा जर चौकात येऊ शकतात तर चौकातले छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या घरात का नाही गेले पाहिजेत? गेलेच पाहिजेत. आणि हे कार्य करण्यासाठी तुकोबराय सांगतात, धर्माचे अपमान
खंडन म्हणू मायबाप. या जगामध्ये पाखंडी लोकांची संख्या खूप झाली. पाखंडी म्हणजे या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगू का? नाही ते दाखवायची सवय या जगामध्ये खूप झाली दादा. बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, आपण धर्माचं कार्य करत असताना, आपण आपल्या राजाचं कार्य करत असताना जीवनामध्ये कधीच कोणाला भ्यायचं कारण नाही. याचं कारण दादा तेवढी ताकद आपल्या राजाच्या जीवनामध्ये. मी खरं सांगू का, आतापर्यंत अनेक राजे झाले, पण महाराज म्हणून जर कोणाला म्हणल्या जातं ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच म्हणल्या जातं. बाकीच्या राजांचा इतिहासही राहिला नाही आणि बाकीच्या राजांचं लोक नावही घेत नाही. महाराज का माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो प्रत्येकाच्या घरामध्ये लागले हो? अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर तुमची आणि माझी कॉलर टाईट होती, छाती फुगती. याचं कारण चारित्र्यवान राजा होता, आदरयुक्त लोक त्या राजाकडे पाहतात. याचं कारण असं आहे महाराज, जीवन थोडा जगला माझा राजा. किती दिवस जीवन जगला? 42-43 वर्ष जीवन जगला. पण महाराज महाराष्ट्राला हेवा वाटावा यात नवल नाहीये, अख्ख्या विश्वाला हेवा वाटावे एवढं सुंदर जीवन माझे राजे जगले. म्हणून धर्माचं कार्य करत असताना तुकोबाराय सांगतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. या जगाचा जर विचार करायला गेलो तर या जगामध्ये पाखंडी लोक खूप झाले महाराज. आज कोणीही उठायचं ना आमच्या वारकरी संप्रदायाच्या विरोधात बोलायचं, आज कोणीही उठायचं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलायचं, आज कोणीही उठायचं माझ्या तुकोबरायांच्या विरोधात बोलायचं. माझा प्रश्न आहे सर्व हिंदू बांधवांना, का हो 100% मुस्लिम धर्मामध्ये कोणताच माणूस आतापर्यंत अल्लाच्या विरोधात गेला नाही, अजिबात जाणार नाही. 100% कोणताच बौद्ध धर्माचा व्यक्ती कधी बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोलत नाही. ख्रिश्चन धर्माचा मनुष्य कधी ख्रिश्चन धर्माच्या विरोधात बोलत नाही. मग हिंदू बांधवांना माझा प्रश्न आहे, तुम्ही आपल्या धर्माच्या विरोधात बोलत असताना थोडाफार तरी विचार केला पाहिजे. पण काय आहे माहितीये का, काही लोकांचे नावं मी तुम्हाला सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज असतील, ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील, हे लोक या महाराष्ट्राचे प्राण आहेत. काय आहे? प्राण आहेत. चांगलं कार्य करून माणूस नाही फेमस झाला तर माणसं काय करतात, चांगल्या माणसाला नाव ठेवतात आणि माणसं मोठे होतात. अरे माणसाने जीवनामध्ये जगत असताना आपलं बजेट पाहून बोललं पाहिजे. काय पाहिलं पाहिजे? आपलं बजेट पाहिलं पाहिजे. तुझी लेव्हल किती आहे, तुझी लायकी किती आहे. तुला बायको घरात कपभर चहा करून सुद्धा टायमावर देत नाही, तुला बायको घरात टायमावर चहा करून देत नाही, आंघोळीला पाणी लवकर टाकत नाही, आणि तू देशाच्या पंतप्रधानाविषयी बोलताना थोडाफार माणसाने विचार केला पाहिजेत का नाही? हो, आपलं बजेट पाहून माणसाने बोललं पाहिजेत. माझी विनंती दादा, परमार्थाचं कार्य करत असताना जर कोणी आपल्या धर्माच्या विरोधात जात असेल, कोणी आपल्या संतांच्या विरोधात जात असेल तर त्याला जसंच तसं उत्तर द्या. तुकोबराय सांगतात, तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण सांगतात उत्तर कसं द्यायचं.
तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. बसणारे मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लोकांच्या अंतकरणामध्ये किती आदर होता लक्ष देऊन ऐका. कर्मवीर भाऊराव पाटलांचं नाव तुम्ही लोक ऐकून आहात ना? कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे त्यावेळेचे शिक्षण महर्षी होते. कोण होते? शिक्षण महर्षी. लक्ष देऊन ऐका दादा कीर्तन माझं. कर्मवीर भाऊराव पाटलांनी गोरगरिबांच्या मुलांसाठी शाळा बांधायचं ठरवलं. काय ठरवलं? गोरगरिबांच्या मुलांसाठी एक हायस्कूल करायचं, एक शाळा बांधण्याचं ठरवलं. पण घरची परिस्थिती नाजूक होती. काय करायचं म्हणून प्रत्येक घरी जाऊन एक मूठभर धान्य गोळा करण्याचा संकल्प हाती घेतला. गुजरातच्या एका सावकाराला कळालं की कर्मवीर भाऊराव पाटलांनी हा संकल्प हाती घेतला. त्यांना बोलवण्यासाठी पाठवलं. आणि कर्मवीर भाऊराव पाटील ज्यावेळेस त्या गुजरातच्या सावकाराकडे गेल्यानंतर गुजरातच्या सावकाराने त्यांना प्रश्न केला, पाटील काय कार्य हाती घेतलंय? त्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटील सांगू लागले, मी गोरगरिबांच्या मुलांसाठी शाळा बांधण्याचं ठरवलंय. लक्ष देऊन कीर्तन ऐका दादा. हे वाक्य ज्यावेळेस त्या गुजरातच्या सावकाराने ऐकलं त्यावेळेस तो गुजरातचा सावकार सांगू लागला, हो किती दिवस धान्य गोळा केलं म्हणजे तुमच्याकडून शाळा होईल? नौकराला सांगितलं, कपाटामधून चेकबुक घेऊन ये. चेकबुक काढला आणि त्याच्यावर सही केली आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या हातात चेक दिला. आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना सांगितलं, हे बघा पाटील, तुम्हाला जेवढा आकडा टाकायचा तेवढा आकडा टाका. फक्त माझी विनंती तुम्हाला आहे. काय विनंती सावकार? तुम्ही जे शाळेला नाव देणार आहात की छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय, ते छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय शाळेचं नाव काढून माझ्या बापाचं नाव त्या शाळेला द्या. हे कोणा सांगितलं? त्या सावकारानं सांगितलं महाराज. हे ज्यावेळेस कर्मवीर भाऊराव पाटलांना ऐकलं महाराज, 96 कोळी रक्त होतं ते. तळपायाच्या मस्तकात गेली त्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या. तो चेक घेतला, त्या चेकाचे 10-12 तुकडे केले आणि ते तुकडे त्या सावकाराच्या अंगावर फेकले. सावकार घे तुझा चेक. आणि तुला असं वाटतं का तुझा चेक घेऊन मी शाळेला तुझ्या बापाचं नाव देईल? सोडून दे हा विषय. कर्मवीर भाऊराव पाटलांनी जे वाक्य वापरलं ते लक्ष देऊन ऐका. कर्मवीर भाऊराव पाटील त्या सावकाराला सांगू लागले, सावकार ती शाळा बांधण्यासाठी मला लोकांच्या घरी भीक मागायचं काम पडलं तरी चालेल. ती शाळा बांधण्यासाठी मला लोक प्रत्येकाच्या दारादारात जाण्याचं काम पडलं तरी चालेल. ती शाळा बांधण्यासाठी मला महाराष्ट्रभर भीक मागण्याचं काम पडलं तरी चालेल. सावकाराच्या पुढे जाऊन सांगू का तुम्हाला, ती शाळा बांधण्यासाठी या कर्मवीर भाऊराव पाटलाला स्वतःच्या बापाचं नाव बदलायचं काम पडलं तरी चालेल, पण शाळेला दिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार? अशा राजाचे वारसदार आहोत आपण. म्हणून धर्माचं कार्य करत असताना माणसाला कोणाला भिलं नाही पाहिजेत. अरे धर्माच्या विरोधात बाप गेला होता. कोण बाप? हिरण्यकश्यपू. देवाच्या विरोध गेला होता तर भक्त प्रल्हादा समोर नरसिंह भगवंतानी हिरण्यकश्यपूला टर 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 फाडलं तरी सुद्धा दया आली नाही. जे जे धर्माच्या विरोधात गेला त्यांचा त्याग करायचा सांगितलाय. प्रमाणे तुकोबरायचं. प्रल्हादे जन विभीषण राज्य माता निंदू भरते केली. राज्य माता निंदू भरते केली. राज्य माता निंदू भरते केली. वेगळं केलंय त्या कैकेयीला मेला भरत पण कधीच माय म्हणला नाही महाराज. म्हणून राज्य माता निंदू भरते केली. ज्या भावानं मला देवापासून वेगळं केलं त्याच भावानं रावणाला मारण्याची युक्ती प्रभू रामचंद्राच्या कानात सांगितलेली. म्हणून माझी विनंती आहे, धर्माच्या विरोधात जर तुमच्या कोणी जात असेल
तुमच्या संतांच्या विरोधात जर तो कोणी जात असेल तर त्याला तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन पान फिरे. पण हे सर्व कार्य करत असताना तुकोबरायांनी एक सूत्र सांगितलंय महाराज, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे. आम्हाला नामाचं बीज वाढवायचं. मी तुम्हाला सांगू का दादा, लक्ष देऊन कीर्तन ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र सांगत असताना त्यामध्ये तुकोबराय ज्ञानोबरायचे अभंग का घ्यायचे? मी माफी मागून एक वाक्य बोलील दादा. बरेचसे राजे 9च्या नंतर बियर बारवर सापडतात महाराज. बरेचसे राजे, आताचे राजे जर म्हणले तर ते 9च्या नंतर 10च्या नंतर तुम्हाला बहुतांशी बियर बारवर सापडतील. पण या महाराष्ट्रातला पहिला राजा होता महाराज, तो 9च्या नंतर माझ्या तुकोबरायच्या कीर्तनामध्ये सापडत होता. त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. जो राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे कीर्तन श्रवण करत होता. माझ्या मनात एक शंका सुद्धा आहे महाराज. काही लोक म्हणतात महाराज जगद्गुरु तुकोबरायचा खून झाला. मी या मतावर, छत्रपती शिवाजी महाराज, बरेचसे काही लोक म्हणतात की जगद्गुरु तुकोबरायचा खून झाला. माझा प्रश्न आहे, जगद्गुरु तुकोबरायचा जर खून झाला असता, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण आहे हो? तुकोबराय. रामदास स्वामीला तुम्ही नाही म्हणलं तरी चालेल, पण तुकोबरायला तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु मानता का नाही? हो. मग लक्ष देऊन ऐका. माझा सिंपल व्यवहार आहे तुम्हाला. एखाद्या तालुक्याचा आमदार जर असेल ना महाराज, आमदार, त्या आमदाराच्या कार्यकर्त्याला जर कोणी मारलं महाराज, तर तालुका गोळा होतो. आमदाराच्या माणसाला मारलं, आमदाराच्या माणसाला मारलं, आमदाराच्या, तरी तो आमदार आजी नसतो, माझी असतो. कोण असतो? माझी. मग माझा प्रश्न आहे तुम्हा सर्व मंडळीला, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते माझे तुकोबराय, आणि त्या तुकोबरायचा खून झाला हे जर माझ्या राजांना कळालं असतं तर महाराज खरं सांगा, ज्यांनी खून केला असतं ती जात महाराष्ट्रात सुद्धा माझ्या राजाने ठेवली नसती. खरं सांगतो तुम्हाला. म्हणून चुकीच्या अफवाला बळी पडू नका दादा. लोक काही बोलतात हो, काहीतरी करून इतिहासामध्ये नाव कमवायचं म्हणून लोक तुमची दिशाभूल करतात. अशा लोकांच्या नादी लागू नका. लोकांनी मा जिजाबाई साहेबांवर सुद्धा आरोप केलेले, लोकांनी संभाजी महाराजांवर सुद्धा आरोप केलेले, लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर सुद्धा आरोप केलेले, पण समाज कोणाला चांगलं म्हणत नाही. पण माझं एक वाक्य लक्ष देऊन ऐका दादा. ज्या व्यक्तीला जीवनामध्ये मोठं व्हायचंय, ज्या व्यक्तीला जीवनामध्ये साध्य गाठायचं, त्या माणसाने भुकणाऱ्या कुत्र्याकडे कधीच लक्ष द्यायचं नाही. उलट खिशामध्ये बिस्किट ठेवा, ते भुकायला लागले की बिस्किट टाकान पुढे चला, तोच व्यक्ती जीवनामध्ये मोठा होतो दादा. हत्ती चले बाजार और कुत्ते भुके. अनेक वाक्य सांगू अजून. ज्या झाडाला फळं आहेत त्या झाडाला लोक दगड मारतात हो, ज्या झाडाला फळं नाही फुलं नाही त्याला दगड मारतील कसे दादा? चांगल्याच माणसाच्या माग लोक आहे, वाईटांना कोण काय बोलणार आहे महाराज? काय आमच्या इंदुरीकर महाराजाचं चुकलं हो महाराज, उगा एक शब्द चुकीचा गेलेला आहे महाराज, उगा एक छोटासा शब्द, पण काय उचलून धरलं महाराज या मीडियावाल्यांनी. बाबा 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 बाबा, हा कॅमेरा जरी दिसला तरी मला घाम येतो महाराज. हा जो समोर कॅमेरा आहे ना, हा कॅमेरा दिसला तरी मला घाम येतो, कारण की जर मीडियावाल्याने ठरवलं तर महाराज काही करू शकतात. अरे प्लॅटफॉर्मवरच्या भिकारणीला सुद्धा भारतात फेमस केलं 2 दिवसात या मीडियावाल्याने. प्लॅटफॉर्मवरच्या भिकारणीला सुद्धा 2 दिवसात फेमस केलं या मीडियावाल्यांनी. आणि महाराज महाराष्ट्रातील सर्वात मोठी सेलिब्रिटी असणारे आमचे इंदुरीकर खाता पिता 2 किलो वजन कमी केलं ह्या मीडियावाल्यांनीच महाराज. म्हणून मीडियाने एकदा ठरवलं रे, ठरवलं एखाद्याच्या मागे लागायचं तर लोक काही करतात. पण सर्व कॅमेऱ्यावाले मीडियावाल्यांना पुरुषोत्तम महाराजाची विनंती, बाबा अरे तुम्ही लोक जेवढं वाईट प्रदर्शित करता तेवढं चांगलंही प्रदर्शित करण्याची धमक तुमच्यामध्ये ठेवा रे दादा. आपल्या माणसाला नका असं करू दादा, आपल्या माणसाच्या अंगावर पांघरून टाकायचं शिका. माझे गुरुजी मला शिकवत असताना नेहमी गोंदवलेकर म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये, पंढरपूर सातारा जिल्ह्यामध्ये गोंदवलेकरांचा खूप मोठा मठ आहे. लक्ष देऊन ऐका दादा. त्या गोंदवलेकरांचा एक शिष्य होता, तो एवढा प्रेम करायचा गोंदवलेकरांवर आणि गोंदवलेकर सुद्धा त्याच्यावर प्रेम करत होते. पण त्या शिष्याकडून एकदा चुकलं महाराज. मी तुम्हाला काय सांगतो, आपल्या माणसाचे गुन्हे झाकत जा. त्या गोंदवलेकरांच्या शिष्याला
आणि एका महिलाला गोंदवलेकरांनी सकाळी 4 वाजता एका रूम मध्ये नग्न अवस्थेमध्ये पाहिलं. कुठं पाहिलं? नग्न अवस्थेमध्ये. नग्न अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर काय केलं पाहिजे गोंदवलेकरांनी? गोंदवलेकरांचं नामस्मरण चालू होतं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. गोंदवलेकरांनी आपल्या अंगावरचा जो दुपट्टा होता, आपल्या अंगावरचा जो पंचा होता, तो पंचा हाताने त्या दोघांच्या अंगावर टाकला आणि गोंदवलेकर निघून गेले. महाराज, गोंदवलेकर संत होते म्हणून त्यांनी एवढी सबादनी केली. अरे तुम्हाला नाही कोणाची सबादनी करता आली तरी चालल, पण बिनकामी लोकांचा कोणाचा अपप्रचार तरी नका करू नये दादा. इंदुरीकरांचं मॅटर एवढं मोठं नाहीये. अरे 15 दिवसापूर्वी एका महिलेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला भर चौकात जाळलं, हे काही छोटं प्रकरण नाहीये. त्यावेळेस मीडिया गेली कुठं होती? त्यावेळेस या सर्व जे बोलणारे लोक आहे, काय नाव आहे त्यांचं? तृप्ती देसाई. का बिचारी महाराज लोकांच्या मागे लागली काही कळत नाही बाबा. काय तिला भेटतं काही कळत नाही. पण त्या ताईंना माझी विनंती, ताई तुम्ही जेवढं महाराज लोकांच्या विरोधात लागले तसे तुम्हाला उचलण्यासाठी या देशामध्ये अनेक प्रकरण आहेत. ते प्रकरण सोडून आमच्या महाराज लोकांचा का मागा लागला हो? अरे लोक खून केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाहेर येतात. केस न होतं तरी काय महाराज? फक्त आम्हाला लोकांना पोलीस स्टेशन मध्ये जायची सवय नाही म्हणून. आणि आम्ही जर ठरवलं तर नंगे से तो खुदा भी डरता है महाराज. नंगे से कोण डरताय? खुदा भी डरताय. पण माझी विनंती दादा, मला खूप अभिमान आहे या महाराष्ट्रातल्या जनतेचा. या बसणाऱ्या समोर जेवढे काही माझे मायबाप आहे, या मायबापाचा मला अभिमान आहे, स्वाभिमान आहे. या महाराष्ट्रातल्या एकही व्यक्तीने आतापर्यंत इंदुरीकरांच्या विरोधात एकही चुकीची कमेंट दिली नाही. महाराज सर्व महाराष्ट्र इंदुरीकरांच्या पाठीमागे उभा आहे. आणि असलंही पाहिजे. तो आपल्या धर्माचा व्यक्ती आहे, तो आपल्या संप्रदायाचा व्यक्ती. म्हणून माझी विनंती आहे, परमार्थाचं कार्य करत असताना जीवनामध्ये संकट येणारच आहे, पण त्या संकटावर मात देऊन तुकोबराय सांगतात, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन. ट्रबल कमी कर दादा याचा. हाती घेऊन बाण फिरे, हेची अमा करणे काम, बीज वाढवावे नाम विठोबा. वाढवावे नाम. नामाचं बीज वाढवायचं सांगितलंय. या कलियुगामध्ये सर्वात मोठं जर साधन काय असेल तर फक्त भगवंताचं नाम आहे दादा. लक्ष देऊन ऐका.
कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरही पारा. सुरधर फक्त या कलियुगामध्ये तरुण जाण्यासाठी फक्त भगवंताचं साधन आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन जेने नारायण. भगवंताच्या नावामध्ये किती ताकद आहे. जगद्गुरु तुकोबराय ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायला नजराणा घेऊन गेले, महाराज बायको अण्णा अण्णा करता मेली आहे तुमची, घ्या न सोनं. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं हे वाक्य ऐकल्यानंतर तुकोबरायचे उद्गारे, आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित्त धन ते मज मृत्तिके समान. महाराज तुम्हाला जर असं वाटतंय आम्ही सुखी व्हावं, तुम्हाला जर असं वाटतंय आम्ही समाधानी व्हावं, तर तुम्ही फक्त भगवंताचं चिंतन करा. काय करा? आता भगवंतांच्या चिंतनामध्ये किती ताकद आहे. भगवंताच्या चिंतनाने काय होतं हे बाकीचे कारण तुम्हाला चरित्र सांगण्यापेक्षा बऱ्याचशा मंडळीला भगवंताच्या नावामध्ये किती ताकद. एक छोटस उदाहरण तुम्हाला सांगतो, लक्ष देऊन ऐका. वाल्या कोळी महात्यारी हो नामे तारीला निर्धारी. वाल्या कोळ्यासारख्याच्या माणसाचा सुद्धा जीवनामध्ये उद्धार झाला. पण बाकीचे उदाहरण नका घेऊ. इथं बरेचशा बसलेल्या माझ्या आई बहिणी आहे, माय मावल्यानो. एक लेकरू म्हणून तुम्हाला प्रश्न करतो, इथं एखादी माय मावली तरी अशी असेल की तिचा नवरा दारू पित असेल ना एखादी. फक्त माझी विनंती, हात वर करू नका, सगळीकडे कॅमेरे. तो बाबा जरी इकडे बसेल असेल ना, घरी गेल्यानंतर तुम्हाला दन दन हाणत बसल म्हणून, का हो मोठा हात वर करत होतीस तू, हात वर करू नका. मग का हो माझ्या माय मावल्यांना माझा प्रश्न आहे, तुम्हाला असं वाटतंय ना तुमच्या नवऱ्याने दारू सोडावी, त्याला कोणत्याच दवाखान्यात नेऊ नका, कोणत्या महाराजाकडे नेऊ नका, कोणत्याच गोळ्या देऊ नका आणि इंजेक्शन देऊ नका. बरेचसे लोक त्या साताऱ्याला आणि मुंबईला इंजेक्शन घेण्यासाठी जातात. आमच्या गावच्या तर क्रुझर भरून गेल्या. हे दलिंदर पेत पेतच गेले महाराज, इंजेक्शन घेतलं आणि पेत पेतच घरी आले. काही दारू सुटली. आणि खरं सांगा, बसलेल्या पुरुष मंडळीला माझा प्रश्न आहे, इंजेक्शनानं जर दारू सुटली असती ना महाराज, तर तुमच्या बायकाने तुम्हाला झोपेत इंजेक्शन दिले असते. मेल्यावर दारू पितो का? हो ना, असं झोपेत इंजेक्शन टोचले असते तुम्हाला. का बे दारू पितोस ना तू, दारू पिऊन मला हाणतो ना. पण दारूने इंजेक्शनने दारू सुटत नाहीये. अरे मनाचं कंट्रोलिंग पाहिजे दादा. माझे तुम्हाला 10 मित्र असे दाखविल की त्यांच्या बियर बार आहे, पण बियर बारला गेल्यानंतर सुद्धा त्यांच्या गळ्यामध्ये माळ आहे महाराज. ते बियर बारच्या बिस्लरीचं पाणी सुद्धा पेत नाही, घरचं पाणी घेऊन जातात. म्हणून दारू ही कंट्रोलिंग मध्ये. मग बऱ्याचशा मंडळीला असं वाटतं आमच्या नवऱ्याने दारू सोडावी. एक छोटा मंत्र तुम्हाला मी सांगतो, त्या मंत्राचा जप करा. तुमच्या नवऱ्यानं जर दारू नाही सोडली, कॅमेरे तर चालूच आहे, रेकॉर्डिंग होत आहेत, लक्ष देऊन ऐका. मी नारदाच्या गादीवरून तुम्हा सर्व महिला मंडळीला सांगतोय, जर 2 महिन्यात तुमच्या नवऱ्याने दारू नाही सोडली, तर हे पुरुषोत्तम महाराज कीर्तन करायचं सोडून देतील, याची गॅरंटी मी तुम्हाला. काही मायमावल्या तर म्हणतील, भाऊ बाकीचं कीर्तन नको का करून, पहिला मंत्र सांग कोणता आहे. दुसरा मंत्र तर मी काही सांगणारच नाही, कारण की मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे ना. राम कृष्ण हरी विठ्ठल केशव. मंत्र दिला राम कृष्ण हरी. जो जगद्गुरु तुकोबरायच्या गुरुने जगद्गुरु तुकोबरायला मंत्र दिला, तोच मंत्र मी तुम्हा सर्व मंडळीला सांगतो. महिला मंडळी, प्रत्येक मायमावलीला स्वयंपाक करण्यासाठी 1 तास लागतो महाराज. किती तास लागतो? चपाती भाजी भात करण्यासाठी 1 तास लागतो. लक्ष देऊन ऐका. त्या 1 तासामध्ये तुमच्या हाताला काम आहे, पायाला काम आहे, डोळ्याला काम आहे, नाकाला काम आहे. पण त्या 1 तासामध्ये तुमच्या तोंडाला काहीच काम नाही. हाताला काय काम आहे? कणिक मळायची, चपात्या करायची. नाकाला काय काम? भाजी शिजली का नाही ते बघायची. पायाला काय काम आहे? पाणी घेऊन यायचं, डबा घेऊन यायचा. त्या 1 तासामध्ये उद्यापासून सुरुवात तर करा तुम्ही. याला काही पैसा लागत नाही, फक्त स्वयंपाक सुरू झाला की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं जर चिंतन केलं तुम्ही, ते 5000 वेळेस नामस्मरण होतं 1 तासात. किती वेळेस होतं? 5000 वेळेस नामस्मरण. आणि सकाळचा 1 तास आणि संध्याकाळचा 1 तास नामस्मरण झालं 10,000 वेळेस. किती झालं? 10,000 वेळेस. आणि 10,000 वेळेस नामस्मरणाचं पुण्य ज्या वेळेस त्या जेवणात जाईल, तर ते जेवण राहणार, तो काय होईल? प्रसाद होईल. काय होईल? आणि प्रसाद. आणि तो प्रसाद तुम्ही कितीही चांगल्या नालायकाला खाऊ घाला, 2 महिन्यात त्याची बुद्धी बदलल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद कशाची आहे?
नामस्मरणाची, पण मला माहित आहे माझ्या माय मावल्या एवढं चांगलं काम करणार, त्या बिचाऱ्या स्वयंपाक सुरू झाले की युट्यूब लावून देतील. डरे 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 असे गाणे ऐकल्यानंतर ते दलिंदर हरिपाठ करल का दारू पिल. म्हणून माझी विनंती दादा तुम्हाला, नामामध्ये खूप ताकद आहे. किती ताकद आहे. जळतील सांगतात की बीज वाढवावे, नाम धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची अमा करणे काम. बीज वाढवावे नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, हेची अमा करणे काम. बीज वाढवावे नाम. बसणारे मंडळी, मला स्वाभिमानानं सांगा वाटतं महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य जरी या महाराष्ट्रामध्ये महान असेल, या देशामध्ये जरी महान असेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामधून जर आमच्या जिजाऊ आई साहेब वजा केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन शून्य आहे महाराज. काय शून्य आहे. मी तुमच्या परिसरामध्ये कीर्तनाला आल्यानंतर लोक आमच्या जिल्ह्याला असतात महाराज, म्हणतात काय आहे तुमच्या विदर्भामध्ये, काय आहे तुमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये, अहो लोक दुष्काळी लोक आहे. मी तर देवाला हीच विनंती करत असतो, देवा आमच्या जिल्ह्यात किती जरी दुष्काळ पडला तरी चालतो, पण नाशिककरांवर दुष्काळ पडू देऊ नको. नाशिक वाल्यांवर कोणताच दुष्काळ पडू देऊ नको. याचं कारण असं आहे, 365 दिवसापैकी कमीत कमी 150 ते 200 कीर्तन तुमच्या जिल्ह्यातच असतात. आता तुमच्यावरही दुष्काळ पडला आणि आमच्यावर जर दुष्काळ पडला तर आपल्या दोघायला सुद्धा ऊसतोडीलाच जाणे, दुसरा पर्याय काय. म्हणून आप सुखी तो हम सुखी. काही लोक म्हणतात की काय तुमच्या जिल्ह्यामध्ये, अरे ज्या महाराष्ट्रात म्हणजे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती चालू आहे, ज्या राजाचं वैभव अख्ख्या महाराष्ट्रात नाही देशात एक नंबर आहे, तो छत्रपती सुद्धा तुम्हा लोकांना आमच्या जिल्ह्यानंच द्याला, म्हणून आम्ही कुठंच कमी नाही. ही गोष्ट ध्यान देऊ नये का दादा. जरी माझ्या राजाचं कार्य वाघासारखं असेल, जरी माझ्या राजाचं कार्य सिंहासारखं असेल, अरे पण त्या वाघाला 9 महिने 9 दिवस आपल्या गर्भात वागवणारी वाघीण सुद्धा आमच्या जिल्ह्याचीच होती. त्याच्यामुळे बुलढाणा जिल्ह्याला नावं ठेवायचे नाही. तुमचा जिल्हा पैशाने मोठा असेल, तुमचा जिल्हा प्रगतीने मोठा असेल, पण हा महाराष्ट्र घडवण्याची ताकद आमच्या जिल्ह्याची. महाराजांनी ती वाघीण सुद्धा आमच्या जिल्ह्याचीच आहे. आणि तिनं काय संस्कार दिले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला. अरे छत्रपती शिवाजी महाराज 4-5 महिन्याचे असतात, 3 वर्षाचे असताना, 2 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराज पाळण्यात झोपलेले होते आणि छत्रपती शिवाजी महाराज रडायला लागले. मग जिजाबाई साहेब काम करत असताना एक दासी छत्रपती शिवाजी महाराजांना सांभाळण्यासाठी होते. लक्ष देऊन ऐका. छत्रपती शिवाजी महाराज रडायला लागल्यानंतर त्या दासीने अनेक खेळणे दिले, अनेक प्रयत्न केले, पण राजा राहत नाही, म्हणून त्या दासीने छत्रपती शिवाजी महाराजाला आपलं स्तनपान केलं असं मी ऐकलेलं आहे. अजून याचा लिखित पुरावा मी कुठं पाहिलेला नाही, कारण लिखित असल्याशिवाय अवघड कार्यक्रम झाला नाही तर मग लगेच सबूत मागतात, द्या सबूत. आणि लोक असे महाराज, कोर्ट एवढं खराब आहे, कोर्टाला फक्त आधार कार्ड पाहिजेत. तुम्ही जर तुमची बायको सोबत घेऊन गेले ना तरी कोर्ट म्हणा नाही 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 तुझी बायको नाही, तुझ्याकडे आधार कार्ड आहे का. आधार कार्डावर नाव कोणाचं का असे ना, फक्त कागद पाहिजेत आणि कागदाशिवाय कोर्ट मान्यता देत नाही. मग महाराज हे फक्त मी मोठ्यांच्या मुखातून ऐकलेलं आहे. त्या दाशीने दूध पाजलं, छत्रपती शिवाजी महाराज झोपले आणि ती आनंदाच्या भरात जिजाबाई साहेबांकडे गेली. आई साहेब, आई साहेब ऐकलं का. आई साहेब म्हणली काय झालं का एवढ्या जोऱ्या जोऱ्यात ओरडायला. आई साहेबांना सांगितलं, त्या दाशीने सांगितलं, आई साहेब छत्रपती शिवाजी महाराज खूप रडत होते. रडत असताना
मी अनेक खेळणे दिले तरी छत्रपती शिवाजी महाराज राहत नाही, म्हणून मी माझं स्तनपान राजांना केलं. हे वाक्य ज्यावेळेस मा जिजाबाई साहेबांनी ऐकलं त्यावेळेस मा जिजाबाई साहेबांनी त्या दाशीच्या 2 तोंडात ठेवून दिल्या महाराज. आणि वाघिणी सारखी चवतळत त्या पाळण्यापाशी गेली आणि झोपलेल्या छत्रपती शिवाजी महाराजाला उठवलं आणि तोंडात बोट घालून पाजलेलं दूध ओकायला लावलं. याचं कारण सांगू का तुम्हाला? लक्ष देऊन ऐका. त्या दासीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई साहेब सांगू लागले, अगं वेडे, तुझ्यासारख्या दाशीचं दूध पाजून त्याला या महाराष्ट्राचा दास नाही करायचं ग, माझ्यासारख्या वाघिणीचं दूध पाजून त्याला या महाराष्ट्राचा काय करायचंय? राजा करायचं. माझी विनंती दादा, मग असं ज्या राजाचं कार्य आहे, त्या राजाचं कार्य करत असताना तुकोबराय सांगतात कोणत्याही गोष्टीची भीडभाड अंतकरणामध्ये ठेवायची नाही. नाही भीडभाड तुका म्हणे साना थोर, हेची आमा करणे काम बीज वाढवावे नाम. अभंगाचा सरळ भाव मी तुमच्या समोर ठेवला. लक्ष देऊन कीर्तन ऐका दादा. मी आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो, काळाची गरज आहे. आज प्रत्येक कीर्तनकाराने समाजासाठी 10-15 मिनिटं दिले पाहिजे. याचं कारण सांगू तुम्हाला, आज समाजाला योग्य दिशा देण्याचं काम जर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोण करत असेल तर तो फक्त वारकरी संप्रदाय करतो. अरे देशाचे पंतप्रधान असो का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असो, 15 मिनिटाच्या वर भाषण झालं तर लोक चॅनल बदलून टाकतात, नाही तरी बंद करतात. कीर्तनकाराने 1 तास नाही, 2 तास नाही, 3 तास कीर्तन लेट सोडू द्या तरी बसणारा समाज कीर्तनातून उठत नाही. याचं कारण बसणाऱ्या समाजाला एक आत्मविश्वास आहे की इथं येणारा कीर्तनकार कधीच समाजाची दिशाभूल करू शकत नाही, म्हणून तुम्ही लोक एवढ्या आदराने कीर्तन ऐकतात. अरे कीर्तनकार मी असो का, कीर्तनकार माझ्यापेक्षा मोठा असो का, कीर्तनकार माझ्यापेक्षा छोटा असो, आतापर्यंत कोणत्याच कीर्तनकाराने तुम्हाला दारू प्यायचं ज्ञान सांगितलं नाही दादा. आतापर्यंत कोणत्याच कीर्तनकाराने तुम्हाला वाईट ज्ञान सांगितलं नाही. तो या नारदाच्या गादीवर उभा राहिल्यानंतर चांगल्याच गोष्टी सांगाल, म्हणून माझी विनंती दादा, प्रत्येकाने आपल्या देशाविषयी स्वाभिमान बाळगा, आपल्या देशाविषयी स्वाभिमान बाळगा, आपल्या देशाविषयी संघटित राहा. प्रत्येक धर्मातले लोक प्रत्येकाच्या धर्माविषयी एकनिष्ठ आहे. मी तर नेहमी सांगत असतो, मुस्लिम धर्माच्या व्यक्तीने हिरवा झेंडा वर करू द्या, सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जातात. बौद्ध धर्माच्या व्यक्तीने निळा झेंडा वर करू द्या, सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जातात. प्रश्न फक्त तुमचा आणि माझा निर्माण होतो, कोणता झेंडा घेऊ हाती. बरोबर आहे का नाही? म्हणून माझी विनंती दादा, प्रत्येकाने, अरे तुमच्या आणि माझ्या ह्या फितूरपणामुळे 150 वर्ष राज्य इंग्रजांनी आपल्यावर केले. किती वर्ष राज्य केले? आणि आता सुद्धा तीच परिस्थिती होती दादा. 75% हिंदू या देशामध्ये. महाराज किती टक्के हिंदू आहे? 75% हिंदू या देशामध्ये असून भारत स्वतंत्र झाल्यापासून तुम्हाला आणि मला म्हणावं लागलं, बनाएंगे मंदिर. कधी कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, अवधपुरी का धाम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. अरे आपल्याच देवाचं गाणं आपल्याच राष्ट्रामध्ये, आपल्याच राज्यामध्ये तुम्हाला डीजेवर ऐकायची परवानगी. लोक म्हणतात हो 1947 साली भारत स्वतंत्र झाला, पण चुकीची समज आहे महाराज. आज सुद्धा आपण पाहिजे तेवढे लोक स्वतंत्र नाहीये. तुमची पोरगी शाळेत गेली की घरी येईल याची गॅरंटी नाही, म्हणजे तुम्ही अजून पाहिजे तेवढे स्वतंत्र झाले नाहीये. काय गोड आहे हो दादा. नस नस में जो खून भरा है, खून तुम्हारे नाम का, नस में जो खून भरा है, मंदिराची काळजी तुम्ही करू नका, आणि त्यातल्या त्यात अयोध्येच्या मंदिराची काळजी करूच नका. बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे बाबा, पहिले तुमच्या गावातले जे मंदिर आहे त्या गावातल्या मंदिराच्या दर्शनाला जा. अयोध्येचं मंदिर झाले म्हणजे काही तुम्ही दररोजच दर्शनाला जाणार आहे असं काही नाही. बरोबर आहे का नाही?
अरे प्रत्येकाने आपलं हृदय मंदिर बनवलं पाहिजे, बाकीचे मंदिर तर होणार आहे, त्याची काळजी करू नका महाराज. योग्य वेळेला योग्य गोष्टी सर्व ठीक होणार आहे, तुम्ही त्याची काळजी करू नका. म्हणून धर्माविषयी जागृत राहा. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे दादा, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे, तरुणांना बसलेलं माझं आव्हान आहे, या भारताला ना पाकिस्तान पासून भीती आहे, ना या भारताला बांगलादेश पासून भीती, ना नक्षलवाद्यापासून भीती, ना आतंकवाद्यापासून भीती आहे. या देशाला सर्वात मोठी जर भीती कशापासून असेल, फक्त व्यसन आणि फॅशन. तरुणांना माझी विनंती दादा, जीवनाची मोज मजा करत असताना आपण दारू पिऊन आपलं जीवन बर्बाद नका करू रे दादा. जीवनाची मोज मजा करत असताना चांगले कपडे घाला, चांगले मोबाईल घ्या. साधे फोन कशाला घेता, आयफोन घेऊन फिरा ना. साधी टू व्हीलर नका घेऊ, बुलेट घेऊन फिरा. काय कमी केलंय तुमच्या बापाने, 2-3 गुण ठेकली की बुलेट येते. तुम्हाला काम थोडं करायचं काम आहे काही. नाशिक हवेला जमीन आहे आपली, टेन्शन घेऊ नका. पण दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करून, दुसऱ्याच्या लेकी बाळीचंही जीवन बर्बाद नका करू. बसणारे मंडळी, दारू किती वाईट आहे तुम्हाला लोकांना कळणार नाही. ज्या दिवशी तुमची एकुलती एक बहीण एखाद्या दारुड्याला देऊन पहा, म्हणजे तुम्हाला कळलं दारू किती वाईट आहे. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, जीवनामध्ये व्यसनही करू नका. बसलेल्या सर्व मायमावल्यांना माझी विनंती, मायमावल्यांनो जीवनामध्ये चांगलं जगा. मी दररोजच कीर्तनातून सांगतो, अरे अशा देशाची परंपरा आहे की या देशाच्या राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील 5 वर्ष राष्ट्रपती होती ती मायमाऊली, पण त्या मायमाऊलीने कधीच आपल्या डोक्याचा पदर खाली पडू दिला नाही. मनगटापर्यंत ब्लाऊज होते त्या मायमाऊलीचे, कुठपर्यंत ब्लाऊज होते. आणि एक वाक्य लक्ष देऊन ऐका दादा, या देशाने कधीच उघड्या नागड्या फिरणाऱ्या लोकांचे फोटो घरात लावले. उघड्या नागड्या लोकांचे लोक पिक्चर बांधतील, पिक्चर पाहतील, पण घरामध्ये फोटो लावत असताना माझ्या जिजाबाई साहेबाचाच फोटो लागला, हिरोईनचे फोटो घरात लागत नाही. या देशाने फक्त अहिल्याबाई होळकरांचीच पूजा केलेली आहे. या देशाने स्वातंत्र्यवीर सावरकरांचीच पूजा केलेली आहे. या देशाने झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचीच पूजा केलेली आहे. म्हणून माझी विनंती दादा, देशाविषयी स्वाभिमान बाळगा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येकाने आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी दररोज कीर्तनातून सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. दादा, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी समजून चालाव की तुमच्या आणि माझ्या जीवनातला प्रेमाचा सागर आटलाय. विठ्ठल विठ्ठल लक्ष देऊन ऐका दादा, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, त्या दिवशी निश्चित समजून चालाव की आपण पोरका होतो. अरे या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला 2 मिनिटाचा इतिहास सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे राजे झाले दादा. सर्व किल्ले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आहे. हिरे माणिक मोती सगळं काही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आहे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर माझा राजा विराजमान झाला. आणि सोन्याचं मुकुट माझ्या राजाच्या डोक्यावर असताना छत्रपती शिवाजी महाराज रडायला लागले. मा जिजाबाई साहेबांनी राजांना प्रश्न केला, राजे काय झालं तुम्हाला रडायला? तुम्ही या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आहात राजे. सर्व किल्ले तुमच्या ताब्यात आहे. 32 मन सोन्याच्या सिंहासनावर तुम्ही विराजमान आहात. सोन्याचं मुकुट तुमच्या डोक्यामध्ये, मग तुम्ही रडता का? त्यावेळेस रडता रडता या जनतेचा लाडका राजा आपल्या आईला सांगू लागला, आई हा छत्रपती 32 मन सोन्याच्या सिंहासनावर विराजमान आहे आणि याच्या डोक्यामध्ये सोन्याचं मुकुट आहे. हे सर्व ऐश्वर्य पाण्यासाठी तुझ्या डोक्याचं कुंकू माझा बाप शहाजी राजा जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं. अरे छत्रपती सारख्या माणसाला जर आपल्या बापाचं महत्व कळत असेल तर तुम्हा आम्हा लोकांना का कळून लक्ष देऊन ऐका. मी दररोज कीर्तनातून सांगतोय, ज्या दिवशी माय जाईल ना त्या दिवशी जीवनातलं प्रेम आटतं दादा. पैसों से सब कुछ मिल सकता है आप लोगों को, पैसों से खाना मिल सकता है, लेकिन पैसों से कभी बाजार में भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, लेकिन पैसों से कभी बाजार में ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो,
लेकिन पैसों से कभी बाजार में नींद नहीं खरीद सकते, उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते हैं. किती प्रेम असतं आईचं लेकरावर लक्ष देऊन ऐका. मी नेहमी माझ्या आवडीचं उदाहरण सांगत असतो. एका माय माऊलीचा डोळा खराब झाला, रडायला लागली आणि ती आपल्या लेकराला सांगू लागली, दादा ए दादा, अरे डोळा खराब झालाय माझा. मुलगा म्हणला, काळजी नको करू, माय नाशिकच्या सर्वात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये नेतो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई रडायला लागली, दादा नाशिकला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील. मुलगा रडायला लागला, आई काळजी नको करू ग माय, ह्या वर्षी तुझ्या आशीर्वादाने भरपूर मला द्राक्षे वगैरे डाळिंब झाले, मुंबईच्या सर्वात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो माय आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई परत रडायला लागली, दादा मुंबईला जाऊन जर डोळा नीट नाही झाला तर काय करशील. मुलगा सांगू लागला, आई तुझा एकुलता एक मुलगा आहे ग, मी सिन्नर नाशिक हायवेवर माझी 15 एकर जमीन आहे, त्यातली 5 एकर जमीन विकतो आणि अमेरिका सारख्या बलाढ्य देशामध्ये तुला घेऊन जातो आणि तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन करतो. आई रडायला लागली आणि रडता रडता आपल्या पोराला सांगू लागली, बाळा आता ऑपरेशन करायची गरज नाहीये, आता जरी मला यम नेण्यासाठी आला तर हसतमुखाने मी त्या मरणाचा स्वीकार करेल का. माझी कुस पवित्र झाली रे, माझ्या कुशीमधून तुझ्यासारखा प्रेम करणारा पोरगा जन्माला आला. पोरगाही रडायला लागला आणि आई रडायला लागली. पोरग रडता रडता आईला म्हणता, आई काय रे बाळा, तू माझी परीक्षा घेत होतीस का ग माय. हो रे दादा, मी तुझी परीक्षा घेत होते. बघ आई, मी तुझ्या परीक्षेमध्ये पास झालो माय, तुझ्यासाठी 5 एकर जमीन विकायला तयार झालो, पण आई दुर्दैवाने जर माझा डोळा खराब झाला तर तू माझ्यासाठी काय करशील. रडणाऱ्या आईने पदरानं डोळे पुसले आणि आपल्या पोराला जे उत्तर दिलं ते उत्तर घेऊन घरी जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. आईनं आपल्या लेकराला सांगितलं, वाघा ए माझ्या पोरा, तुझा डोळा खराब झाला तर तुझी आई तुला दवाखान्यात नाही नेणार रे माझ्या सोन्या, माझा डोळा काढून तुझ्या हातात दिली, एवढं प्रेम या जगामध्ये फक्त आई करते. म्हणून मी नेहमी सांगत असतो, हा आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन, आई देवापासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती, मायबाप तुम्हाला नाही सर्व कीर्तन लक्षात राहिलं तरी चालेल, पण बसणारे मंडळी आपल्या पोरांसाठी पैसे कमवण्यापेक्षा, आपल्या पोरांसाठी फ्लॅट कमवण्यापेक्षा, आपल्या पोरांसाठी जमिनी घेऊन ठेवण्यापेक्षा या जगातला सगळ्यात मोठा दागिना फक्त संस्कार आहे. म्हणून बसलेल्या सर्व मायबापाला माझी विनंती आहे, तुम्ही पोरांसाठी पैसे कमवण्यापेक्षा पोरांसाठी संस्कार कमवा.
ज्या ज्या मायबापांनी पैसे कमवले तेवढे सगळे मायबाप वृद्ध आश्रम मध्ये पाहायला भेटतात। 4 दिवसापूर्वी त्या कांदिवलीला कीर्तनाला गेल्यानंतर एका मोठ्या माणसाच्या घरी मला जाण्याचा प्रसंग आला। 7.5 कोटी रुपयाचा फ्लॅट होता महाराज, स्विमिंग पूल वगैरे एवढा मोठा फ्लॅट। मी त्याला सहज विचारलं, का हो एवढा मोठा फ्लॅट आहे, तुमचे मायबाप तुमचे इथं दिसत नाहीये? त्यानं जे उत्तर दिलं ते उत्तर ऐकल्यानंतर मला खूप वाईट वाटलं। मला नाहक या राक्षसाच्या घरी मी जेवण केलं। तो मला म्हणे, महाराज आम्ही ज्या सोसायटीमध्ये राहतो ही सोसायटी हाय प्रोफेशनल सोसायटी। कोणती सोसायटी आहे? आणि गावंडळ आहे आमचे मायबाप, त्यांना इथं ऍडजस्ट होत नाही म्हणून आम्ही त्यांना इथं आणत नाही। बसणारे मंडळी, तुमच्या बायकोमुळे, तुमच्या पैशामुळे, तुमच्या इस्टेटीमुळे, तुमच्या नावामुळे जर तुम्हाला तुमच्या मायबापाची लाज वाटत असेल तर सोडून द्या ती इस्टेट। अरे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी काही कुत्र्यावर जेवढा खर्च करतात तेवढा सुद्धा मायबापावर करत नाही। आता काय झालंय आजकालच्या कुत्र्यांना मलाही काही कळत नाही। आता मायबापाला सांभाळत नाही म्हणल्यानंतर कुत्रे नाही तर ते माणसं थोडे काही महाराज। म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती, मुलांसाठी योग्य संस्कार द्या दादा, कारण जीवनातला सगळ्यात मोठा दागिना संस्कार आहे। आणि ते संस्कार माझ्या जिजाबाई साहेबांनी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना दिले, म्हणून तास प्रत्येक ठिकाणी माझ्या राजाचं नाव आहे ना, ओ माझ्या राजाचं नाव गाजतंय। आपल्याला ते जमत नाही ना। माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरात, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर। हो माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या डोंगरावर। म्हणून असं गाव नाही की तिथं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव नाहीये, बरोबर आहे का नाही? अरे या महाराष्ट्रामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर नाहीये, याचं मला अजिबात दुःख नाहीये। या महाराष्ट्रामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर नाहीये, याचं मला दुःख नाहीये। पण महाराष्ट्रातले जेवढे काही मंदिर आहे तेवढे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे, याचा मला स्वाभिमान आहे। 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर तुम्हाला या देशामध्ये पाहायला भेटतील। 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर तुम्हाला या देशामध्ये पाहायला भेटतील। आणि पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये मंदिर करणारा जगातला पहिला राजा म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज आहे। आणि त्या राजाचा जन्म उत्सव तुम्ही एवढ्या थाटामाटात साजरा करता। खरं सांगू का महाराज, मी अनेक वर्षाने छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती पाहतो, बऱ्याचशा ठिकाणी पाहिली, पण मी नारदाच्या गादीवरून सांगतो महाराज, आमचे नाशिककर मंडळी जेवढी हटके छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती करतात तेवढे दुसरे कोणी। काय सुंदर वातावरण आहे महाराज। काल बाबा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तुम्ही जेवढी थाटामाटात करता, आणि आनंद या गोष्टीचा आहे महाराज, ही जयंती तुम्ही एका पक्षाची नाही साजरी करत, एका जातीची नाही करत, एका धर्माची नाही करत, सर्व धर्म एकत्रित येऊन तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करता। म्हणून दंडवत आहे तुम्हा सर्व मंडळीला। मला वाटतं बरेच रक्तदान शिबिरही काल चांगल्या प्रकारे, किती सुंदर उपक्रम आहे। माझी अशी अपेक्षा नाहीये की तुम्ही दरवर्षी पोवाडे ठेवावे, दरवर्षी कीर्तन ठेवावे, नाही ठेवले तरी चालेल, पण दरवर्षी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त असे कार्यक्रम ठेवा की जेणेकरून समाजाला चांगल्या विचाराची देवाणघेवाण मिळेल। आणि खरं सांगू का, हे एवढं सुंदर कार्य तुम्ही नाशिककरांनी हाती घेतलं, मला खूप आनंद वाटला महाराज। राजाचा पुतळा पाहिल्यानंतर मी 10 मिनिटं नुसता पुतळाच पाहत होतो। वाह 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 वाह, खूप सुंदर आहे। जेवढे काही या कार्यक्रमाचे आयोजक आहे, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि त्यांचे सर्व अजीवन सभासद, मी सर्वांच्या चरणी माझा माथा ठेवतो। आणि मी ज्ञानोबराय तुकोबरायला हीच विनंती करेल, देवा नाशिककरांची जयंती नुसती नाशिक जिल्ह्यामध्ये 1 नंबर नाही झाली पाहिजे, नाशिककरांची शिव जयंती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 1 नंबर झाली पाहिजे। त्यासाठी तुम्ही सर्व मंडळी काय करा, प्रयत्न करा। आवाज नाही आला पाहिजे, माझ्या राजाला आवाज गेला पाहिजे की वा काय नाशिककरांनी माझी जयंती ठेवली।
बसलेली मंडळी अजून पाहिजे तेवढा सुद्धा आवाज माझ्या कानावर आला नाहीये. द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळीला. शिट्टी नका वाजवा. एक कीर्तनी काय आता आनंद उत्सव साजरा करण्याचा एक ते पर्याय आहे ना, पण ते लावण्यामध्ये असतं वन्स मोर, तर तसं नाही हे कीर्तनी. म्हणून खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळीला आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. झालेली शिवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची. बसा बसा 2 मिनिटं दादा 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 2 मिनिटं. अजून 9ला 3 मिनिटं कमी आहे. पुढचा एक कार्यक्रम आहे ना. हो, झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करायची. जाता जाता सर्व मंडळी एक छोटी सूचना आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये वावरतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा आम्ही सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल महाराज काही गाईसाठी पैसे वगैरे मागता का? तसलं काही मनात पाप आणू नका. बाबा हो, गाईसाठी पैसे मागत नाहीये, पण त्या गाईची सेवा व्हावी यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतलाय. वारकरी प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक छोटासा प्रोजेक्ट तयार केला. लक्ष देऊन ऐका. तुम्ही दररोजच देवाला अगरबत्ती लावता. काय लावता देवाला? अगरबत्ती. युट्यूबवर सर्च करून बघा दादा, अगरबत्ती व्यवसायामध्ये 95% व्यावसायिक दुसऱ्या धर्माचे लोक आहे, आपल्या धर्माचे लोक नाहीये. आपण दुसऱ्या धर्माची अगरबत्ती घेऊन जर आपण आपल्या देवतेला ओळखत असेल तर आपण आपल्या माणसाची अगरबत्ती घेऊन आपल्या देवतेला का ओळखणे? म्हणून समोर गाडी उभी आहे, प्रत्येकाने एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. तुम्ही म्हणसाल चांगली मार्केटिंग लावली तुम्ही. मार्केटिंग नाही, त्या वारकरी, त्या अगरबत्तीचं नाव आहे वारकरी अगरबत्ती, आणि त्या अगरबत्तीतून जेवढा काही पैसा